नमो बुद्धाय। आज आपणाकडे नाट्य व सिने अभिनेत्री सुशीलाताई वनसाळे या आलेल्या आहेत। प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीनं गेल्या 28 नोव्हेंबर 2019 पासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रबुद्ध भारत निर्मिती अभियान सुरू केलेले आहे। त्या अभियानाचाच भाग म्हणून प्रबुद्ध प्रकाशन, प्रबुद्ध नाट्य, प्रबुद्ध चित्रपट आणि आता प्रबुद्ध भारत मीडिया या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असतो। त्याचाच या कार्यक्रमाचाच भाग म्हणून आज आम्ही आयुष्यवती सुशीलाताई वनसाळे यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत। जय भीम ताई। सुशीलाताई वनसाळे यांचं नाव घेतलं तर डॉक्टर जब्बार पटेल यांचा उंबरठा हा चित्रपट आपल्याला आठवतो। जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक म्हणून ख्याती पावलेले आपल्या सोलापूरचे डॉक्टर जब्बार पटेल यांच्यापासून ते प्रबुद्ध नाट्य आणि चित्रपट चळवळीचे जनक भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या करू का सरू या चित्रपटापर्यंतचा प्रवास आयुष्यवती सुशीलाताई वनसाळे यांनी अनुभवलेला आहे। नाट्य आणि सिने क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आपल्याला पाहायचं आहे आणि या संदर्भामध्ये ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। तर ताई, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की आपण जे नाटकात प्रवेश केला त्याची प्रेरणा नेमकी काय याबद्दल सांगा। प्रेरणा कुठून मिळाली आणि तुम्हाला नाटकात काम करावंसं केव्हा वाटलं आणि केव्हापासून तुमची सुरुवात झाली? सुरुवात अशी झाली की माझ्या मैत्रिणी होत्या गजरा खांडेकर आणि सकाळी, त्या दोघी ललित कला मंदिरमध्ये काम करत होत्या। वाठारे हे मुख्य होते आणि वाठारे आमच्या शेजारी राहिलं होते। आईचं ऑब्जेक्शन होतं, मी विडो होते त्यामुळे, पण आईला खूप समजून सांगितलं की तिला जे आवडतंय ते तर तिला करू द्या का म्हणून त्यांनी कानडीमधून आईला सांगितलं। मग आईने फक्त एका नाटकात परवानगी दिली मला आणि ते नाटक होतं व्यंकटेश माडगुळकरांचं नामा सातपुते। त्यावेळेला माझं वय होतं 20 ते 22 वयाचं आणि 80 ते 85 वर्षाच्या म्हातारीचा रोल होता। अरे बापरे। तर तो रोल इतका गाजला की इथे फर्स्ट आलं आणि इथे मला रौप्य पदक मिळालं आणि मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये इथे गेलं आणि तिथे भास्कर चंद्रावरकर आणि दया पवार आले होते। दया पवारांनी आणि भास्कर चंद्रावरकरांनी खूप कौतुक केलं माझं, ही म्हातारी किती छान करते वगैरे। त्यांना म्हातारीच वाटली मी। अच्छा अच्छा, म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी रोल केलं आणि त्यांना ते म्हातारी भूमिकेत त्यांनी पाहिलं आणि त्यांनी असं सांगितलं की त्या म्हातारीला आम्हाला भेटायचंय नाटक संपल्यानंतर। मग सगळे हसायला लागले, ती म्हातारी नाहीये, 22 वर्षाची मुलगी आहे, मग त्यांना भेटायचंय। तर दया पवारांना ताकपेरे वगैरे, विष ताकपेरे ओळखत होते। ते म्हणाले की त्यांच्याही सिनेमात वगैरे असं काही आम्ही एक सिनेमा करू म्हणजे दया पवारांच्या बलूत कादंबरीवर, म्हणजे त्यांचं स्वतःच होतं, ते आत्मकथन होतं। तर ते म्हणाले की आम्हाला यांना घ्यायचंय। तर ते म्हणाले की ताकपेरे म्हणाले की त्यांची आई फक्त एका नाटकात काम करायला परवानगी आईने दिलेली आहे, त्या काही तसं करू शकणार नाहीत आणि आम्ही आमच्या मुलींना कोणालाही भेटू देत नाही, तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही नंतर भेटू शकता। ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी, पण भास्कर चंद्रावरकरांनी रिक्वेस्ट केली आहे पण दया पवार तुमचे एवढे मोठे लेखक आहेत, तुम्ही नाही कसं म्हणता। मग तेव्हा मला त्यांनी बोलवलं, मी तोपर्यंत ड्रेस वगैरे बदलून आले। तर मला बघितल्यानंतर चाटच पडले, म्हणजे आधीच्या मग बसवलं मला आणि म्हणाले की 9 तारखेला शशी कपूरांच्या हस्ते उद्घाटन आहे मंगळवारामध्ये पुण्याच्या, आणि सतीश पुळेकर तिथं मेन रोल करतोय, मोहन गोखले ते वारले तो आहे आणि बरेचसे नाना पाटेकरनी अतिशय छोटा रोल त्यात केलेला होता। ते चित्रपटाचं नाव काय? अत्याचार सिनेमा। आणि त्यांनी वास्तविक पाहता त्या सिनेमाबद्दल बरीचशी चर्चा झालेली होती की जब्बारांना ते करायचं होतं
पण दया पवार हे अत्यंत सरळ साधा माणूस. त्यांनी भास्कर चंदावरकरांना होकार दिल्यामुळं ते भास्कर चंदावरकरांकडे फिल्म गेली आणि आमच्या मंगळवारामध्ये शूटिंग होती. आई त्यांची अजिबात परवानगी देणार नाही असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की मी त्यांच्या आईला समजून सांगतो. दया पवारांचं सासरवाडीच नसल्यामुळे ते आया बायकोला घेऊन आले सोलापूरला यायचे. ते आले आणि आईला खूप समजावून सांगितलं की माझं आत्मचरित्र आहे आणि मी कशा पद्धतीने आपण आपले लोक कसे वागतात, कसं होत आहे, आपले आई कशा असतात हे सगळं दाखवले आणि तुम्ही नाही म्हणू नका म्हटल्यानंतर आईने परवानगी दिली. तेव्हा माझी आई शाहू सगळेच माझ्या बरोबर आले. एक पोलिसही दिला म्हणजे डीएसपी ऑफिस मध्ये मी क्लार्क. आई घाबरायला लागली की सिनेमा म्हणजे काहीतरी असतं. त्यावेळेला संकल्पना वेगळी होती सिनेमाच्या. आई म्हणाली की नाही बुवा मला तर भीती वाटते वगैरे, ती तरुण आहे, विधवा आहे, 2 मुली आहेत, मुलींची लग्न नाही होणार ती सिनेमात जर काम केली तर, असं वगैरे काहीतरी बरेचसे प्रश्न तिने त्यांना केली आणि शेवटी म्हटली मी येणार तिच्या बरोबर. ते म्हणाले काय हरकत नाही तुम्ही. आई पण आई आईने शाबू आला आणि एक हवालदार दिला डीएसपी छान होते. एकदम संरक्षणामध्ये तुम्ही शूटिंगला गेला वयाच्या 22व्या वर्षी. 22व्या वर्षी. आणि तिथं गेल्यानंतर इतक्या सुंदर मुली होत्या, प्रचंड सुंदर मुली होत्या आणि कार मधून आलेल्या होत्या सगळ्या आणि आम्ही पॅसेंजर मधून गेलेलो आणि मला बघितल्यानंतर मुली त्या हसायला लागल्या. खरं वास्तविक पाहता हे इतक्या देखण्या मुली. भाऊ आमचा शाहू लहान होता तो म्हणाला बघ किती मुली सुंदर आहेत, तुला कोण विचारतात देतात बघ हाकलून, असं तो म्हणजे म्हणाला. त्याला खरंच वाटलं की हे हाकलून देतील. मग मला पळत 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 चंदावरकर इतक्या देखण्या होत्या बाई त्या खूप सुंदर होत्या. त्या त्यांचे जे हे सोडून त्या माझ्याकडे पळत आल्या आणि म्हणाले की तुला सरांनी ते लॉ कॉलेजला दोघंही प्रिन्सिपल होते, प्राध्यापक होते, त्यांनी मला सांगितलं की सरांनी मला सांगितलं तुझं भूमिकेबद्दल, तुझी काही मी हे घेणार नाही टेस्ट वगैरे, अमुक एका लॉजवर तुमची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही तिथे थांबा. मग आबाऊ म्हटला चला आता तिथे जाऊयात, थांबूयात, सकाळी पैसे घ्या म्हणतील आणि गावाला चला तुमच्या सोलापूरला असं तो म्हणाला. मग मलाही तसंच वाटलं की आता एवढ्या सुंदर मुली आहेत. त्यावेळेला संकल्पना काय होती की खूप सुंदर असलं तरच सिनेमात रोल मिळेल असं एक वाटतं. मग वाटलं मला की चला आपण तिथे गेलो. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला चुकून आम्ही सतीश कोळेकरच्या रूम मध्येच थांबलो. तर बरोबर 4 वाजता सतीश कोळेकरांनी दार ठोठावलं. दार ठोठावले. आई म्हणजे तुला सांगितलं होतं मी मूर्ख आहेस तू, बघ कोणतं 4 वाजता बरोबर दार वाजवलं तू बाथरूम मध्ये. म्हणजे त्यावेळेच्या संकल्पना होत्या आपल्या समाजामध्ये आई वडिलांच्या मनाने की खानदानी फार महत्वाची, मुलींचं कॅरेक्टर फार महत्वाचं, ही जी संकल्पना होती बाबासाहेबांची संकल्पना. वास्तविक पाहता बाबासाहेबांची ही कधी संकल्पना होती की महिलांचं म्हणजे संशयास्पद वातावरण असावं, चांगलं असावं, शुद्ध चारित्र्य असावं. ही जी बाबासाहेबांची संकल्पना तीच माझ्या आईची होती. आणि ती बऱ्याच वेळा आईचे वडीलच आमदार होते, अण्णासाहेब आयदाळे. अण्णासाहेब आयदाळेची ती मुलगी, तिची आई हेडमास्टरी. बाबा जेव्हा लंडनला गेले तेव्हा रमा आईला माझ्या आजीकडे ठेवून गेली. म्हणजे बाबासाहेब घरी यायचे, सोलापूरला 4 वेळा आणलं माझ्या बाबांनी. आणल्यानंतर बाबासाहेबांनी गौतम बुद्ध नाव, माझ्या भावाचं नाव मांडीवर घेऊन मुलगा झाला म्हणताना अण्णासाहेबांना मुलगा झाला, नातू झाला. जे गौतम भाऊ तुमचे आहेत त्याचं नाव बाबासाहेबांनी ठेवलं की याचं नाव गौतम बुद्ध असं ठेवा. आई म्हणाली काय बाबा हे गौतम बुद्ध वगैरे हे साधू महाराजांसारखं वाटतं मला, नाही साधू असो काही असो हेच नाव ठेवायचं. आणि आईने ऐकलं ते, कारण त्यांचे इतके रिलेशन जवळचे होते की त्यांची पावलं आमच्या घराला लागणं म्हणजे आमचं एक भाग्य की त्याच भाग्यामुळं आज जे सगळे कारमधून ह्याच्यामधून फिरतात. एक अण्णासाहेब आयदाळे बाबासाहेबांचे ते राईट हँड होते आणि त्यांनी निवडणुकी लढवली होती शेड्यूल कास्ट फेडरेशन कडून काय. आणि त्या घराण्याचा, बाबासाहेबांच्या घराण्याचा म्हणजे
म्हणजे एक खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून, वारस म्हणून ते पुढे ठरले. कारण बाबासाहेबांना ते आवडायचे खूप, आणि त्यांचा बाबासाहेबांचा सहवास त्या निमित्तानं अण्णासाहेबांमुळे तुमच्या घरी लाभला आणि सहवास लाभला तुमच्या कुटुंबाला. आणि माझी बहीण वगैरे नाचायची वगैरे बाबासाहेबांसोबत. म्हणजे ते त्यावेळेला बाबासाहेब असे इझिली घरी यायचे, इझिली जायचे. आता हे तुम्ही बाबासाहेबांबद्दल सांगितलं, परंतु तुमच्या नाट्य सृष्टीची सुरुवात कुठून झाली? पहिल्या सिनेमाबद्दल सांगितलं. पहिल्या नाटकाची सुरुवात कुठून झाली? नाटकाची सुरुवात ही सांगितली ना की सकट आणि खांडेकर होती. आणि खरी वास्तविक पाहता वाठारेंनी माझ्या आईला खूप समजून सांगितलं, आणि त्यामुळेच मी नाटकात गेले. अशा किती नाटकामध्ये तुम्ही काम केली? जवळजवळ 50 वर्ष नाटकात. बऱ्याच पूर्ण 5 दशक म्हणजे नाटकामध्ये. त्यातली काही महत्वाची गाजलेली नाटकाची नावं वगैरे सांगता? नावासारखं ते पहिलं रौप्य पदक मिळालं, अंतराय, माझा पुणा म्हणून मी, दिला घरी तू सुखी राहा, बरीचशी. म्हणजे ही नाटकं राज्य स्पर्धेत, कामगार नाट्य स्पर्धेत असायची का कसं व्यावसायिक म्हणून? नाही, व्यावसायिक नाही, स्पर्धेमध्ये. राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा, रेल्वे कल्चरल, रेल्वेच्या वतीने काही स्पर्धा व्हायच्या. कारण आमचे सगळे रेल्वेत होते. ते दिगंबर पितांबरे म्हणा, काकाजी कसबे, उत्तमराव कसबे, कंधारकर, ताकपेरे, वाठारे, गावडे, बंडगड, ही अशी इतकी चांगली मंडळी आज ती हयातीत नाही. त्याचं मला जरा दुःख वाटतं की यांच्या संग्रहामध्ये आणि माई होत्या, संजीवनी काळे माई होत्या, कमलताई होती. एवढ्या म्हणजे आता तुम्ही नाटकात काम करताना केवळ हौशी कलावंत म्हणूनच हौस म्हणून. आता तुम्ही मगाशी मला सांगितलं की आईचा विरोध होता नाटकाला, आणि मग अनेक नाटकं तुम्ही केला, कंटिन्यू 5 दशक नाटकं केली, मग तो विरोध मावळला कसा? तो आईला मग नंतर पहिल्याच वेळेला रौप्य पदक मिळालं, सिनेमात गेले, आणि आई सुद्धा आली सिनेमात. आईचं ते जयंतीचा एक हे होता, शॉट होता, त्या जयंतीच्या शॉट मध्ये आईला पण घेतलं दया पवारांनी. आणि आईला मग थोडस आवडायला लागलं ते, आणि तरी पण ते ऑब्जेक्शन राहिलं ते अत्याचार संदर्भामध्ये. अत्याचार चित्रपटामध्ये अविनाश आंबेडकर वगैरे होते ना? अविनाश आंबेडकर त्यात भूमिका त्यांनी त्याची भूमिका होती. आणि मला वाटतं सहदिग्दर्शक टेक्सास गायकवाड होते. तर मला पहिला शॉट होता, मी कधी सिनेमात काम नाही केलो, मी कशी काय कॅमेरा लावला समोर, आणि मग सगळे आपले शिंदे, बीसी शिंदे, प्रेमानंद गजवी, सगळी आपली मोठी माणसं, साहित्यिक सगळी माणसं तिथं आलेली होती. आणि मी घाबरले थोडीशी, कशी मी हे करणार की डायलॉग कसं हे करायचं. त्यांनी थोडस सांगितलं मला, पण तरी मला जरा भीती वाटली मी काय करेन कुणास ठाऊक. मग असं दारात उभं केलं मला, आणि मालक येतोय आणि तुम्हाला रागवतोय, घर खाली करा, असा एक डायलॉग दिला, आणि तुमचे एक्सप्रेशन चेहऱ्यावर काय आहे ते तुम्ही दाखवणार. बापरे म्हटलं कसं काय कोणास ठाऊक. पण काय काही कल्पना नाही मला की सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. तो शॉट झाला इतका सुंदर झाला. अगोदर बाबासाहेबांच्या पाया पडले मी, तिथं फोटो होता, बाबांच्या पाया पडले, बाबा तुम्ही माझ्या पाठीशी बाबा. आणि मी पहिल्यांदा ती भावना आपला उद्धार करता म्हणून की तुमची पावलं आमच्या घराला लागलेली, तर माझ्या पाठीशी तुम्ही राहून एक मनातच कल्पना केली, आणि नमस्कार करून मी डायलॉग केला. तो इतका सुंदर झाला डायलॉग की सगळे बीसी शिंदे वगैरे सगळे. तुम्ही त्या चित्रपटात सांगितलं, उंबरठा चित्रपटामध्ये कसं काय तुमची निवड झाली? उंबरठ्याचं कसं झालं, बऱ्याच जणांची संकल्पना अशी आहे की जब्बारांनीच सोलापूरची म्हणून किंवा ललित कला मंदिरची म्हणून, कारण ते ललित कला मंदिर मध्ये होते म्हणून वाठाऱ्यांनी सांगितलं मग घेतलं. तर तसं काही झालेलं नाही. अत्याचार हा भास्कर चंद्रवरकर त्यांचे संगीतकार होते. 3 पैशाचा तमाशा, घाशीराम कोतवाल त्याचे ते संगीतकार होते. आणि त्या संगीताच्या वेळेला त्यांनी एक सिनेमा हा अत्याचार तयार केला म्हटला, तर त्यांनी जब्बारांना दाखवल्यावर काही म्हातारी कोण आहे, अरे ही म्हातारी तर तुमच्या गावची आहे, सोलापूरची. अरे माझ्या गावची असून मला कसं माहित नाही.
असा तो प्रश्न त्यावेळेला निर्माण आणि झाला. त्यामुळे तुम्हाला ती भूमिका मिळाली. त्यावेळेला मग त्यांनी लगेच वाटाण्यांना विचारलं. उंबरठा चित्रपटाविषयी जरा आठवण सांगा ना, काही असं वेगळं काही सांगताय चित्रपटाविषयी? चित्रपटामध्ये काय झालं होतं की एक रूम होती अशी, तर कमलताई इकडे झोपायच्या कॉटवर आणि तिकडे मी हे माई झोपायच्या आणि मी खाली झोपायची गादीवर. म्हणजे छोटी होती रूम, त्यामुळे ती कॉट बसत नव्हती म्हणून ठेवलं होतं. तर जब्बारांनी बघितल्या तर जब्बारांना काय वाटायचं की हिला मुद्दाम खाली झोपवतात. तर ते मला शूटिंगच्या वेळेला बोलवलं, पण चला इकडे इकडे तुला मी विचारायचंय की म्हटलं काय, तर तुला मुद्दाम तरी नाही करत असं. तर म्हटलं अजिबात नाही तसं. नाही तू खोटं बोलतेस. नाही म्हटलं मी खरं ते सांगते. मला काय नेहमीची सवय आहे आणि त्यांना वरती झोपायची सवय आहे, त्यांना खाली माईनं झोपता येत नव्हतं, तिला येत. आणि तसं काही ऑब्जेक्शनेबल काहीच नव्हतं आमच्या तिघींमध्ये, जातीवाद वगैरे काही नव्हता. ती भूमिका नेमकी काय होती तुमची? भूमिकेबद्दल म्हटलं तर ती भूमिका अशी होती की ती आपल्याच कास्टची, हरिजन समाजाची, आणि हरिजन बायकांना ग्रामीण विभागामध्ये कशी ट्रीटमेंट मिळते आणि त्यातल्या त्यात ती प्रत्यक्ष जिवंत उदाहरण त्यांनी त्या सीन मध्ये दाखवलं, त्या दृश्यामध्ये. म्हणजे विधवा असतात आणि पाटलाचा तो डोळा बसतो आणि त्यातून बाळ होतं. बाळ तिचं बरंच ऑब्जेक्शन. नेमकी तीच भूमिका तुम्हाला का दिली असं काय? तर डॉक्टरांचं असं होतं की डॉक्टर जेव्हा असं ऑब्झर्वेशन करायचे तर आम्हाला सुरुवातीला प्रार्थनाच असायची, सुरुवातीला इतरच शॉट असायचे, आम्हाला काहीच माहित नाही. मला फक्त पोट दाखवायचे. मी सारखी डॉक्टरांना म्हणायची की डॉक्टर तुम्ही मला पोट का दाखवताय, मी विधवा तर आहे, पोट का दाखवताय, काय वेडी तू सारखं हेच प्रश्न विचारली. पण हा पुढचा भाग मला काहीच माहिती. जर तो माहित झाला असता तर माझा कथानकाचा पूर्ण भाग तुम्हाला माहिती नव्हता आणि त्यांनी तो गुपित ठेवला, तो सांगितला नव्हता. नाही सांगितला. ज्या दिवशी शूटिंग होती त्या दिवशी मी डॉक्टर जब्बार पटेल, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड आणि टेक्निशियन्स एवढेच आम्ही गेलो. तेव्हातला झाली ती शूटिंग. मग तिथं गेल्यानंतर म्हटले दळायचंय तुला, म्हटलं त्याला जातं म्हणजे काय डॉक्टरांना जनरली जेंट्सला आहे म्हटलं असं जातं दळायसाठी लागतं. मग ते मागायला गेलं तर कोणी दिलं नाही, पुण्याहून मागवलं. मग तिथे ऑपरेशन केलं नाही पुणे, मग ते जातं मागवलं. म्हटलं याला खुंटी लागते. खुंटी कसली गाजून वंसाळे म्हटलं खुंटी म्हणजे असं हे पाहिजे, मग ते त्याला धरून दळायचं असतं. तोपर्यंत मला त्या भूमिकेची काहीही कल्पना नव्हती. आणि त्या डॉक्टरांना, तो मुलगा डॉक्टर होता, डॉक्टरांचा मित्र होता, त्याचं चंबन केलं होतं डॉक्टर. तो मुलाने मला चंबन का केलं त्यालाही काहीच माहिती नव्हतं. तोही म्हणजे इग्नोरंट होता त्या भूमिकेविषयी. म्हणजे असं काय नाही. मग मला दळायला बसवून मी आपली पाय असं पसरून वगैरे, आपल्याला रुटीन असल्यामुळे मी आपली दळी वगैरे केले. म्हणले छान दळतीस की वगैरे असं तसं कौतुक केलं त्यांनी. आणि मग आत नेलं रूम मध्ये कशाला नेलं तर नाही म्हणे की तुझं अबॉर्शनचं शॉट आहे. मग मी घाबरले. अरे बापरे म्हटलं अबॉर्शन. माझा गौतम भाऊ आला तेव्हा, तो म्हणाला नको ते गबागी आणि चल म्हटलं, ते असला प्रकार काही नको, तुम्ही काय दाखवायचं ते याच्यामध्ये दाखवा, डायरेक्शन मध्ये. अबॉर्शन हे असलं काही प्रकारमध्ये पण दाखवायचं म्हणजे या 2 मुली आहेत, लग्न नाही म्हणत. डॉक्टरांनी खूप सतवलं, जवळजवळ अर्धा 1 तास तर सतवलं आम्ही त्यांना. आणि शेवटी मी म्हटलं जाऊ दे काय करायचंय तर स्वीकारले. डॉक्टरांना त्रास होईल म्हणून मी गेले आत. तर काही नाही, त्यांनी फक्त एक वाकळाशी मागणं आणि ती बाई समोर बसली आणि ते बाळ काढलं. म्हणजे भूमिका करताना किती म्हणजे अडचणी येतात, कशा प्रसंगाला तोंड द्यावं लागतं त्याचं उदाहरण तुम्हाला. त्याच्यानंतर उंबरठ्यानंतर कुठले सिनेमा वगैरे केले का? शुभ डॉक्टरांचाच. नाही शुभ डॉक्टर काय म्हणजे तेच ट्रान्सलेट केलं. बरं. पण परत कुठल्या भाषेत? हिंदी भाषेत. हिंदी भाषेमध्ये त्याचा म्हणजे अनुवाद केला. बरं. त्याच्यानंतर मग करू का स्वरूप आपला टेक्सर दादांचा त्यांनी बोलवलं. टेक्सर दादांनी पण त्यांच्या आईची भूमिका मांडली आणि ती पण त्यांना म्हणजे त्या दृष्टीने तर बरेच जण म्हणजे मला वाटतं डॉक्टर हे पण होते, डॉक्टरांचे मित्र
डॉक्टर मोहन आगाशे. मोहन आगाशे डॉक्टर होते. मोहन आगाशे. मोहन आगाशे होते राजेंद्र कडकर. स्वतः डॉक्टर होते. हा. बरेचसे सिनियर कलावंत होते हा. आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळाली, त्याचा मला खूप मोठा आनंद वाटला. अच्छा. आणि तिथे कीर्तिपाल होते आमचे सोलापूरचे, आणि टेक्सास दादा आहेत म्हटल्यानंतरही मला खूप आनंद वाटला. आणि तिथे तर आम्ही खेळीमेळीने ते केलं, कारण सुरुवात अशी झाली होती की सिनेमा म्हणजे काय, ऍक्टिंग म्हणजे काय, मला थोडस मोठा रोल होता, ती भूमिका मोठी होती तुमची, खूप मोठी होती ती. त्याचं इथं प्रीमियर झालं तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील वगैरे सगळे आमचे, दीपक आबा साळुंखे वगैरे आमचे सगळे राजकीय लोक आले होते बघायला भागवत थिएटरमध्ये. कारण त्यांनाही म्हणजे आमच्या डिपार्टमेंटलाच कौतुक वाटायला लागलं की अरे आमच्या संस्थेतली बाई, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटची बाई सिनेमात कामं करायला लागली, म्हणून साहेब लोकही सांभाळून घ्यायला लागले. वास्तविक आता बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टर डिसिप्लिन रूल प्रमाणे करता येत नाही, पण विदाऊट एनी रेम्युनरेशन मी करते असं एक लेखी पत्र घेतलं डायरेक्टरांकडून. वास्तविक पाहता त्यांनी मला पैसे दिले, पण त्यांनी मला पत्रही दिलं आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये सवलत मिळाली. आणि मग असं होत होत पुढे सिनेमा वाढत गेले माझे. एकूण 8 सिनेमा झाले. नंतर परत कुठल्या सिनेमात सर्व चित्रपटात तुम्हाला तसा फायदा झाला म्हणजे? नंतर पुन्हा भूमिका मिळाल्या. दत्ता भगतांच्या, त्या यांच्या दत्ता भगत, प्रेमा किरणचा नवरा, त्यांचं त्यांचे 2 फिल्म केले मी. मग मी जब्बारांना विचारलं की बाबा दुसऱ्या फिल्ममध्ये पण ते बोलवतात, या माणसाची तर मला ओळख नाहीये. प्रेमा किरण तोपर्यंत आमच्या राष्ट्रवादीमध्ये आली की मी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष पण होते. सर्व्हिस करत करत ग्रॅज्युएशन केलं, LLB केले. आणि म्हणजे नवरा माझा ऑन ड्युटी एक्सपायर झाला होता, आणि 2 मुली होत्या, त्या मुलींना कॉन्व्हेंटला टाकली. म्हणजे असं प्रोग्रेस करत गेले मी की मला आवडच होती प्रोग्रेस कसा होईल की बाबांची पावलं आमच्या घराला लागल्यामुळे कदाचित त्यामुळे आमची इतके प्रोग्रेसचे पावलं पडत असावी असं मला वाटतं. आणि त्यामुळे एकंदरीत तुमचा अभिनयाचा प्रवास 5 दशकाचा अभिनय प्रवास एकदम मनस्वी झाला, म्हणजे स्वच्छंदपणे झाला, आणि खूप तुम्ही त्या अभिनयामध्ये रमून गेले. आणि एक खरं अभिनयात रमल्यामुळे तुम्हाला म्हणजे कुठलं हे झालं नाही, म्हणजे नाही काहीच त्रास नाही झाला. इथे सोलापूरमध्ये मग सिद्धरामेश्वरच्या आईच्या भूमिकेसाठी म्हणजे सिलेक्शन करून घेतले बऱ्याचशा मुलींना. व्हिडिओ पाठवता? नाही सिद्धेश्वर माझा पाठीला नाही ते वेगळं. आणि हे 2 सिनेमा पूर्ण सिनेमा, तर त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे घेऊन मुलींची मला घेतलं. ते ओळखीचे होते माझे. 2 सिनेमा वेगवेगळ्यांनी काढलं होतं. एकामध्ये पूर्ण आई वडिलांचं होतं की सिद्धरामेश्वरच्या आई वडिलांनी त्या बाळाचं संगोपन कसं केलं. ते बाळ 60व्या वर्षी झालं आईला त्या, म्हणजे ती अशी निवडत बसलेली असते धान्य. म्हणजे अत्याचार पासून उंबरठापासून करू का सुरू विमुक्त टेक्सटाईल यांच्या प्रोडक्शन मध्ये, आणि त्याच्यानंतर परत सोलापुरातल्या काही प्रोडक्शन मध्ये तुम्ही काम केला. आणि जवळजवळ सिनेसृष्टीत काम करता करता 5 दशक नाट्यक्षेत्रातही काम केला, आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तुम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये परिचित झाला. तर मित्रांनो, आज ज्या आपण सुशीलाताई वनसळे आपल्याकडे आलेल्या आहेत, त्यांनी जवळजवळ बरीचशी माहिती त्यांनी दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद त्यांना कसा लाभला, नाट्यसृष्टीमध्ये त्यांची सुरुवात कशी झाली, सिनेसृष्टीत कशी त्या दाखल झाल्या, आणि त्यांचे काही अनुभव आपल्या प्रबुद्ध भारत मीडिया चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आपले अनुभव कथन केलेले आहेत. एवढंच नाही तर प्रबुद्ध रंगभूमी सोलापूरने 1999 साली अखिल भारतीय पातळीवरचं जे 2रं नाट्य संमेलन घेतलं होतं, त्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर गंगाधर पानतावणे होते. आणि प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीने एक महिला म्हणून मी खास त्यांना म्हणजे सन्मान दिला होता, स्वागताध्यक्ष पदाचा सन्मान दिला होता. आणि त्यांच्यासोबत मला वाटतं आता ज्या हयात नाहीत आमच्या विशाखाताई काळे, त्या देखील त्यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून होत्या. विद्याताई कदम या आज आहेत ते पुण्यात असतात, त्याही त्यांच्यासोबत धैर्याने काम केले. आमच्या सगळ्या प्रबुद्ध रंगभूमीच्या ग्रुपला
आणि सर्व संस्था सोलापुरातल्या नाट्य संस्थांना घेऊन आम्ही नाट्य संमेलन यशस्वी केलेलं होतं. तर अशा सुशीलाताई वनसळे यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपण सदिच्छा देऊयात आणि आपण त्यांची या ठिकाणी आल्याबद्दल प्रबुद्ध भारत मीडियाच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय भीमताई.